चटकदार, स्पायसी, फुल ऑफ फ्लेवर्स असा हा लहान मुलांना आवडणारा मॅक्रोनी पास्ता बनवायला एकदम सोपा, एकदम इंडियन स्टाईलने, हेल्दी पण फायबर आणि प्रोटीन रिच असा असलेला हा पास्ता. याच्यात मी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत. गाजर, येलो बेल पेपर, रेड बेल पेपर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो, मॅरिनेटेड पनीर आणि हा मॅक्रोनी पास्ता. 15 ते 20 मिनटात हा पास्ता बनतो. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवून त्याच्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून 3 कप मॅक्रोनी पास्ता मी याच्यात घातला आणि तो शिजवून घेतला आणि एका गाळणीवर असा निथळत ठेवला. मग तो असा मोकळा मोकळा होतो. हा पास्ता 10 मिनटात शिजतो. एका साईडला मी पनीर घेतलं आणि त्याला मीठ, मिरची पूड, हळद असं लावून मॅरिनेट करून ठेवलं आणि बाकीच्या भाज्या कापून घेतल्या. एक मोठा कांदा, टोमॅटो, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, शिमला मिरची आणि एक छोटं गाजर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात बीन्स वगैरे पण घालू शकता. 50 ग्रॅम पनीर मी मॅरिनेट करून ठेवलं, त्याचे तुकडे करून घेतले होते. असं केलं की आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात. एक कढई घेतली, त्याच्यात अर्धी पळी तेल घातलं आणि कांदा ॲड केला. कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग त्याच्यात 1 चमचा आला लसणाची पेस्ट घालायची. ती पण छान मिक्स करून घ्यायची आणि मग टोमॅटो आणि बाकीच्या चिरलेल्या भाज्या पण घालायच्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. भाज्या आपल्याला क्रंची करायच्या आहेत. गॅसची फ्लेम जर स्लो असेल तर भाज्या मऊ पडणार. साधारण 1 मिनिटभर ह्या भाज्या नीट परतून घ्यायच्या आणि मग त्याच्यात मॅरिनेट करून कट करून ठेवलेलं पनीर घालायचं. ते पण छान मिसळून घ्यायचं याच्यामध्ये. चीजचे 4 क्यूब्स मी किसून ठेवले होते, ते घालते आहे. त्याच्यातलं थोडंसं चीज वरून घालायला शिल्लक ठेवायचं, थोडं याच्यात घालायचं. पावडर आणि मीठ घालायचं आणि एव्हरेस्टचा पास्ता मसाला मिळतो, त्याचे 2 सॅशे मी 1 कप पाण्यामध्ये मिक्स केले आणि यामध्ये घातले. गॅसची फ्लेम इथे मीडियम करायची. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आपण जो पास्ता मगाशी बॉईल करून निथळत ठेवला आहे चाळणीत, तो आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आधी थोडासा हाताने मोकळा करून घेऊन मग तो कढईमध्ये घालायचा आणि छान ढवळायचा. सगळं मॅरिनेट होईल त्याला असं ढवळून वरून शिल्लक ठेवलेलं चीज घालायचं आणि एक वाफ काढायची. असा चटपटीत पास्ता मुलांना नक्की करून खाऊ घाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.